पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय। अनेक ठिकाणी शेती, रस्ते आणि पुलांचं मोठं नुकसान झालंय। खेड तालुक्यातील औदर गावातील तलावाच्या बांधाचा काही भाग तुटल्यानं गावात पाणी शिरलं आणि काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। बाईट गावातील बंधारा फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अहिरे परळी मार्गावरील पूल तुटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले। सुपे सातकरवाडी येथील पुलाचा काही भाग खचल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तसंच भीमाशंकर मार्गावरील धुवोली शिरगाव जवळील नेकलेस धबधबा परिसरात दरड कोसळल्यानं मोठ्या वाहनांची वाहतूक प्रभावित झाली। या अतिवृष्टीमुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचं तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हाभरातून होते। देगलूर तालुक्यातील हणेगाव सबस्टेशन परिसरातील मानूर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वीज जोडणी करून शेतीसाठी नदीपात्रातील पाणी उपसलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मित्र पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे दरेगावकर यांनी या प्रकरणात वीज चोरी करणाऱ्यांसह संबंधित महावितरण अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासावी, दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देगलूर येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। मानूर येथील सीमा परिसरातील गट नंबर 310 मधील चंदरेड्डी या वीज चोरांनी गेल्या 10 वर्षापासून नियमबाह्यरित्या 7 HP ची मोटर वापरून आणि वीज कनेक्शन डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करून त्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम करीत आहे। याचा मोबदला म्हणून देगलूर येथील डेप्युटी इंजिनियर श्री चाटे आणि कार्यकारी अभियंता सतीश पेंढारकर आणि हणेगावचा सबस्टेशनचा जेई गावंडे यांना पॉकेटअप करून वीज चोरांना मनोबल देण्याचं हे पाप उघड झालेले आहे। त्यामुळे आम्ही दिनांक 20 जून 2016 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महावितरण कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री लोकेश चंद्रा यांच्याकडे तक्रार केली असता त्यांची तारांबळ उडून जाणमुख्यावर जाऊन पाईपलाईन, मोटर सर्व पाहणी केल्यानंतर आम्हाला थातूरमातूर नोटीस देऊन पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लबाड आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे माननीय लोकेश चंद्रा साहेब आणि अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी नांदेड यांनी जातीने लक्ष घालून या वीज चोराला पाठीशी घालणाऱ्या नालायक उपाभियंता चाटे आणि जेई गावंडे आणि पॉकेटअप हप्ते बहादूर हे सतीश पेंढारकर यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त 1979च्या कायद्यान्वये शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ती देगलूर तालुका अध्यक्ष या वतीनं मागणी करत आहे। या उपरोक्त कारवाई होत नसेल तर आम्ही दिनांक 15 ऑगस्ट दिवशी महावितरण कंपनीच्या लोकेश चंद्रा साहेबांच्या मुंबई कार्यालय येथील समोर मी आत्मदान करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी देगलूर तालुक्याचे उपाभियंता श्री चाटी आणि हणेगाव सबस्टेशनचे शाखा अभियंता श्री गावंडे यांच्यावर राहील। कळावे। जय भीम, जय महाराष्ट्र। मुसळधार पावसामुळे उरळगाव येथील मेंढपाळ धोंडीबा सूळ यांचं कुटुंब गेल्या 4 दिवसांपासून अडचणीत सापडलं होतं। उघड्यावर संसार आणि सुमारे 200 शेळ्या मेंढ्या पावसात भिजल्यानं त्यांच्यावर मोठं संकट ओढावलं होतं। ही माहिती मिळताच घोटवडे येथील शरद बाळासाहेब गोडांबे यांनी पुढाकार घेत आपल्या पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये मेंढपाळ कुटुंबाला सुरक्षित आसरा दिला। तसंच आजारी पडलेल्या मेंढ्यांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतीची व्यवस्था केली। मात्र पावसामुळे 2 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। संकटाच्या काळात दाखवलेल्या या माणुसकीमुळे शरद गोडांबे यांचं सर्वत्र कौतुक होतंय। माणुसकी हाच खरा धर्म असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झालाय। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, राहणार घोटवडे, तालुका मोर्शी। आज या ठिकाणी मी आमच्या गावाच्या धोंडीबा सूळ हे मेंढपाळ आहेत, राहणार आरणगाव नगरच्या बाउंड्रीवरती। मागचे 4 दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। आज मेंढपाळ कुटुंब या ठिकाणी अडकलेलं आहे। त्यांना काय जो लागत असेल मदत ती आम्ही आज करत आहोत। पशु अधिकारी सुद्धा थोड्या वेळाने इथे येणार आहे। संपूर्ण त्यांचं कुटुंब असतं आणि त्यांच्या
शेळ्या मेंढ्या जवळजवळ 200 शेळ्या मेंढ्या आहेत. त्या सेफ्टी माझ्या स्वतःच्या पोल्ट्री शेडमध्ये करत आहेत. मी प्रशासनाला तर आव्हान करतच आहे, पण नागरिकांना सुद्धा आव्हान करतो. काळ खूप संकटाचा आहे. आपल्या रस्त्यामध्ये किंवा जाता येताना मेंढपाळ कुटुंब जर तुम्हाला दिसली तर नक्कीच त्यांना आसरा द्या. आपलं शेड असेल किंवा छोटंसं घर असेल जे पडीक आहे त्या ठिकाणी त्यांना सेफ्टिंग करा. पाऊस एवढा भयंकर पडतोय रात्रभर. प्रत्येकाने मदत करा. माणूस धर्म आहे, हा धर्म पाळा. हेच ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. 10वी-12वीच्या निकालानंतर महाविद्यालय आणि शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असतानाही वाशिम उपविभागीय कार्यालयातून जातीचं आणि नॉन क्रिमिलियर दाखले वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या प्रमाणपत्रांचं तातडीनं वितरण करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून अनेक अर्ज प्रलंबित असल्यानं पालकांना सेतू केंद्राच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतायत. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले दाखले वेळेत न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत तांत्रिक बदल करून विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करण्याची नवीन व्यवस्था सुरू करण्यात आल्यानं काही काळ प्रक्रिया मंदावली होती. आता प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून प्रलंबित दाखले लवकरच वितरित करण्यात येतील अशी माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली. तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन ज्ञानबा गवळी आणि ज्ञानबा कुंडलिक गवळी यांच्या सोयाबीन पिकाचं रानडुक्कर आणि माकडांच्या उपद्रवामुळे मोठं नुकसान झाले. नुकतंच उगवलेलं पीक उकरून आणि फस्त केल्यानं अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पेरणी, बियाणं, खतं आणि मशागतीवरील खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते. संबंधित महसूल आणि कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर. परभणी शहरातील जनता मार्केट परिसरात जुन्या वादातून 2 गटात झालेल्या हाणामारीत मोहम्मद उमर मोहम्मद इस्माईल यांच्यावर 3 ते 4 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मोहम्मद उमर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय. तो समाज के कुछ लोग बोल ही नहीं सकते इनके खिलाफ अगर बोले तो ये ऐसे हरकतें करते हैं. और इनकी हिस्ट्री पुलिस ने लेना चाहिए शुरू से आखिर तक कि इनका जो है पोजीशन क्या रहा. इनका एक भाई था, उसके ऊपर कई देशद्रोही केस थे. इनके बच्चे पे देशद्रोही का केस था. हाँ, पॉपुलर फ्रंट के अंदर इसका सदर था, बाद में वाइस प्रेसिडेंट था उसका. हाँ, अपने पास फोटोआँ भी है उसके. ऐसे नहीं है, ऐसा नहीं है, मगर हम व्यापारी लोग हैं. व्यापारियों के साथ ये ऐसा मारपीट होंगी और ऐसा जान लेने का हमला होगा तो ये तो हम तो फिर रहना क्या नहीं रहना यहाँ पर. आपकी मांग क्या है अभी? हमारी मांग क्या है, उनके ऊपर सही विध से कार्रवाई होना. 302 का केस ही लगाना मेरे हिसाब से. तो समझ में आ रहा ना, पुलिस ने सही तहकीक करना कि कौन कितने लोग गली में से आके उसको मारे उसको. हम अपने ही कामों के अंदर परेशान, हम व्यापारी आदमी हैं. हम किसी से झगड़ा नहीं चाहते. मगर ये अफजल सेठ जो है ना, इसके पास होगा पैसा बहुत. और ये मिट्ठू भाई कैसा, ये सोसाइटी के अंदर दंगे दराड़े करके सब ये लपड़े कर रही है. और ये ऐसा जानलेवा मारते गए बच्चे को. बच्चा अकेला हमारा खड़े हुआ है मुर्गी की दुकान पे और अंदर से आके मार रहे उसको. क्या नाम है आपके बच्चे? मोहम्मद उमर मोहम्मद इस्माइल. इनकी पूरी तहकीक करना चाहिए. हमने जो कंप्लेन ना करे वो भी देखना. हम कब से 1 साल से कंप्लेन ना कर रहे हैं इनके खिलाफ कि भाई ये जो है तो हमारे समाज की ज़मीन बेच रहे, हमारे जो है तो समाज वालों के साथ इन्होंने दादागिरी कर रहे, गुंडागर्दी कर रहे. हाँ, समझ, मेमन मर्चेंट मेमन जमात. अब इस तरीके की हरकतें ये करेंगे और हमारे को जान से मारेंगे तो साहब हमारे को सिक्योरिटी देना चाहिए. झगड़ा था और इंट्रीम बेल थे, वो कोर्ट ने कैसा दिया, हम जान से मार देते थे. उनका ये बोलना है इतना कि मेरे भाई को मारने वाला था. मैंने मेरे भाई को क्या हुआ, उन्होंने बोला चलो बोले पुलिस थाने जाना है. पुलिस थाने वालों ने साथ में क्या बोले, आप सिविल में जाके आप बोले ट्रीटमेंट करिए बोले. नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच प्रशासक महेश पाटील यांनी लोहा तालुक्यातील धावरी आणि पिंपळगाव ढगे इथं विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या प्रगणना पत्रकं भरण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन केलंय. या दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी तसंच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग उपचार केंद्र स्तर 3 सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे। या केंद्रामध्ये कर्करोगाचं निदान, प्राथमिक शस्त्रक्रिया, किमोथेरपी तसंच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत। केंद्राचं स्तर 2 मध्ये उन्नतीकरण करण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी दिली आहे। या सुविधेमुळे रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे। परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर शंकर संभाजीराव धपाटे, अधिष्ठाता स्वरातिग्रा वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई। आज आपल्याला हे सांगू इच्छितो की आपल्या स्वरातिग्रा वैद्यकीय महाविद्यालयाला L3चं कॅन्सर युनिट मंजूर झालेलं आहे। कॅन्सर युनिट हे मंजूर होऊनसुद्धा काही दिवस लोटली, परंतु प्रशासनाची मागणी आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला L2 द्यावं। L2चा सुद्धा आम्ही प्रस्ताव प्रशासनाला पाठवलेला आहे आणि त्याचा फॉलोअप घेण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे तो प्रस्ताव दिलेला आहे। पालकमंत्री यांच्याकडे दिलेला आहे, माननीय आमदार त्यामुळे यांच्याकडे दिलेला आहे आणि L3मध्ये बेसिक गोष्टी मंजूर झालेल्या आहेत आपल्याकडे। त्यामध्ये तुम्हाला किमोथेरपी आणि डायग्नॉसिस वगैरे होऊ शकतं, परंतु L2 जर मंजूर झालं तर आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर्स, ऑन्कॉलॉजिस्ट त्यामध्ये मिळतात। त्यामुळे आमची मागणी L2ची आहे आणि L1मध्ये सुपर स्पेशालिटी असतं। तरी आपल्याकडे सुपर स्पेशालिटी नसल्यामुळे आपण ती मागणी नाही केलेली, परंतु L2 आपल्याला जर शासनाने दिलं तर त्याचा फायदा होईल। पण तुर्तास तरी आपल्याकडे L1ची मंजुरी दिलेली आहे आणि त्या ह्याच्यानुसार मास्टर प्लॅनमध्ये तो कुठं बसवायचा तो आपण मिस्टर नागेशकर यांची चर्चा केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची डिझाईन केलेलं आहे। तर ते अजून त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू नाही, पण मास्टर प्लॅनमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन लवकरात लवकर सुरू होईल। हे जनतेसाठी चांगली गोष्ट आहे, परंतु वरचं व्हर्जन मिळण्यासाठी परभणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत एका तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। विवेक उर्फ पवन धनेश्वर साळवे याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार हडको कॉर्नर परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यानं पिस्तूल आणि काडतूस लपून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ते जप्त केलं। आरोपीनं हे शस्त्र अन्य एका व्यक्तीकडून घेतल्याचं सांगितलंय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील मोरबा गावात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। या समस्येला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला। उघड्या अवस्थेतील डीपी, अपुरा कर्मचारी वर्ग आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत अतिरिक्त फीडर लाईन आणि वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली। महावितरणाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी आता प्रत्यक्षात समस्या कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। आता आपण MSCB ऑफिसमध्ये मीटिंग केली, तिथं बघितलं तुम्ही काय ते आज रस्त्यावर उतरून तुम्ही ह्या डिपिंगची परिस्थिती बघा कशी आहे ती, म्हणजे इन्सुलेशन आहे का आणि फ्यूजच्या जागेवर बघा त्यांनी फक्त तारी लावलेल्या आहेत आणि ओपन आहे। इथं हा मच्छी मार्केट आहे, असे पूर्ण गावामध्ये हीच परिस्थिती आहे। लोक इथे येतात जातात, जर कोणाला जर शॉक लागला, काय अपघात झाला तर त्याचा जबाबदार कोण आहे? म्हणजे ह्यांनी पूर्ण कारोबार जो आहे ना तो तोंड बघून इथं मोरब्यामध्ये जर कुठं जर MSCBचे कर्मचारी जर कुठं जर जातात हे फक्त आणि फक्त तोंड बघून जातात। आज इथं एवढी संध्याकाळी रश असतो, जर कोणाचा जर चुकीने जर हात लागला इथं तर त्याचा काय होणार? हे डब्बे खुल्ले आहेत, सर्व पूर्ण गावामध्ये जे आहेत ना ते डब्बे खुल्ले पडलेले आहेत। तेव्हा फक्त एकच विनंती आहे ह्या MSCBच्या ऑफिसवाल्यांसाठी, आज 4 दिवसापासून आमच्या इथं लाईट नाही आहे रात्रीची, जर आज रात्री जर असा काही प्रॉब्लेम झाला तर नक्की आम्ही उद्या जे काही करू ते
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत गावांमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 महिन्यांच्या 2 गर्भवती महिलांची जिल्हा प्रशासन आणि आपदा मित्रांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली। रावे येथील पायल पाटील यांच्यासह तांबडशेतमधील आणखी एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला पुराच्या वेढ्यातून रबर बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। आपदा मित्र अनिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी जीवाची पर्वा न करता दोन्ही बचाव मोहिमा यशस्वी केल्या। जिल्हा प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्या या धाडसी कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होते। महाड तालुक्यातील विन्हेरे मार्गावर कुर्ले गावच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळले। दरड रस्त्यावर आल्यानं संध्याकाळपासून वाहतूक ठप्प झाले। त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यानं त्वरित घटनास्थळी येऊन दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय। त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 2 तासांनी वाहतूक सुरळीत होईल असं सांगितलंय। वलगाव येथील स्वर्गीय बाबासाहेब वराढे कन्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि HSC व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालयात गरजू विद्यार्थिनींना वह्यांचं वाटप करण्यात आलं। दीपज्योती कराओके क्लब आणि साई मंडळाच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमात अध्यक्षा भारती गुरे, संस्थापिका ज्योत्स्ना शेटे आणि सामाजिक कार्यकर्त्या बबिता राठोड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापिका योगिता चव्हाण यांनी आयोजकांचे आभार मानले। कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तसंच एक पेड़ मां के नाम उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केलं। गडचिरोली येथील एटापल्ली शहरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी गडचिरोली बोलेपल्ली अहेरी मार्गावर धावणाऱ्या आगाराच्या बसचा मागील भागातील छताचा पत्रा अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस महात्मा फुले चौकातून जात असताना अचानक मागील छताचा भाग कोसळला। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेनंतर नागरिकांनी बसची पाहणी करत परिवहन महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। प्रवाशांनी असा आरोप केलाय की जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील बस रस्त्यावर धावत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी होत आहे का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। या घटनेनंतर संबंधित बसची तातडीने तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसांची विशेष तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी नागरिक करतात। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।